आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेले वेल्लाळे गावचे आदर्श व्यक्तिमत्व नवनाथ दगडू सोनवणे यांचे चिरंजीव योगेश व श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय नानस दुमाला येथील आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुभाष विठोबा वारुशी यांची कन्या मोनिका यांचा साखरपुडा समारंभ आज रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता संगमनेर तालुक्यातील हिवरगाव औसा येथील टोलनाक्याजवळील हॉटेल मयूर एक्सप्रेस येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। यावेळी सामाजिक, धार्मिक, राजकीय व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींची या ठिकाणी उपस्थिती होती। प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, प्रताप उर्फ बाबाओळ थोरात कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर जगन्नाथ गोगरकर, सतीश कानवडे, ॲडव्होकेट शरद गुंजाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, प्राचार्य हरिभाऊ दिघे, संजय कानवडे, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय गोलप, आदर्श शिक्षक बिहार पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे आदींसह मान्यवर मंडळींची मोठी उपस्थिती या निमित्तानं होती। यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन बिहार पिंगळे यांनी केले तर मान्यवरांचे आभार सुप्रिया कानवडे यांनी मानले आहे। राम राम। आज चिरंजीव योगेश आणि चिरंजीवी मोनिका या दोघांच्या मांडणीसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात। वारंगोशी परिवार आणि सोनवणे परिवार स्नेही म्हणून आपण सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो आणि दोन्ही परिवाराच्या वतीनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभारही व्यक्त करतो। दोघंही आपण बघितले जातात वधू आणि वर हे उच्च विद्याविभूषित आहेत। खरं तर आमचे सोनवणे हे असं आमच्या टीमचं एक आदर्श असं सहज कार्य आहे। पूर्ण विश्वास असणार असं आमच्या कारखान्यात एक पात्र आहे आणि अभिमान वाटावं असं कौटुंबिक जडणघडण त्यांनी केली। कर्माशी अतिशय प्रामाणिक राहिल्यामुळं परमेश्वराने सुद्धा जे फळ त्यांना दिलंय एक अतिशय चांगलं कुटुंब आणि आता तेवढीच सुस्वरूप आणि उच्च शिक्षित वधू त्या कुटुंबामध्ये वारंगोषांची येत आहे। एक आदर्श कुटुंब व्यवस्था या दोघांची निर्माण होणार आहे की जी आपल्या सर्वांसाठी आदर्श राहणार आहे। या दोघांनाही आजच्या या समारंभ प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित आपल्या सर्वांचे नेते एक आदर्श असं व्यक्तिमत्व आदरणीय माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं वधूवरास देतो आणि थांबतो। जय हिंद। सोनवणे आणि वारुंशे परिवारातर्फे मी समीर शाह आपलं सर्वांचं स्वागत करतो। त्या शुभमंगल प्रसंगी आपण सर्व उपस्थित राहिलात। योगेश भाऊ, आमची मोनिका अतिशय गुणी आहे, उच्च शिक्षित पण आहे आणि तुमचाही खूप सुंदर व्यवसाय, तुमचं इंस्टाग्रामचं हँडल मी बघितलं होतं। अतिशय चांगले क्लासेस शेअर मार्केटचे घेतात आणि जसे शाळाला कॉलेजला मुलं येतात तसे इतके विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येतात। आर्थिक स्वावलंबनाचे पण ते खूप चांगले धडे देतात त्याच्यामध्ये। तर तुम्हाला दोघांनाही खूप खूप आशीर्वाद। धन्यवाद। आदरणीय प्राचार्य हरिभाऊ दिघे सर यांना की त्यांनी वधूवरांना शुभेच्छा व्यक्त करा। माननीय हरिभाऊ दिघे सर।
आज या ठिकाणी चिरंजीव योगेश आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मोनिका यांच्या वाढीचे सोहळ्यासाठी आपण सर्वजण सोनवणे पाटील परिवार आणि वाळुंश पाटील परिवार या उभय परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. असंच या ठिकाणी किती धरली तारीख 23 फेब्रुवारीला सुद्धा असंच आपली उपस्थिती अपेक्षित असणार आहे. दोन्ही वधूवर ज्या आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची भावी जीवनाची वाटचाल नक्कीच म्हणजे आमचे आदर्श बाबा ओळसाहेब यांनी सांगितलं आहे खूप चांगल्या पद्धतीची त्यांची वाटचाल त्या ठिकाणी असणार आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.